स्ट्रेट ऑफ मलाक्का मलाक्का मार्गातून जगातील सुमारे 30% व्यापार होतो, म्हणजेच अब्जावधी डॉलर्सचा व्यवहार चीनच्या तेल आयातीपैकी सुमारे 80% याच मार्गाने येतो. हा मार्ग भारतीय महासागरात आपल्या प्रभाव क्षेत्रापासूनच जातो. म्हणूनच भारत सरकार अंदमान निकोबार बेटांवर एक मोठा प्रकल्प उभारत आहे, ग्रेटर निकोबार प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट भारताचा एक महत्वाचा राष्ट्रीय सुरक्षा प्रकल्प आहे, ज्याचा थेट परिणाम इंडो पॅसिफिक मधील शक्ती संतुलनावर होणार आहे. ग्रेट निकोबार बेट अतिशय रणनीतिक ठिकाणी आहे, नेमके मलक्का समुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराजवळच. सोप्या भाषेत सांगायचं तर जो येथे नियंत्रण प्रस्थापित करेल तो जगातील प्रभावावर मोठा परिणाम टाकू शकतो. त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपण इराणमध्ये पाहिलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर नियंत्रण ठेवून इराणने अमेरिका आणि इस्रायल सारख्या शक्तींवर रणनीतिक दबाव निर्माण केला होता. कोणत्याही चेक पॉइंटवर नियंत्रण हे फक्त भौगोलिक नसतं, तर ते जिओपॉलिटिकल ताकद असते. हा प्रकल्प फक्त पर्यटन किंवा वरवरचा विकास नाही. या डीप सी ट्रान्सशिपमेंट पोर्ट, दुहेरी वापरासाठी विमानतळ, सर्व्हिलन्स सिस्टीम आणि नौदल सहाय्य पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. सोप्या भाषेत तर हे एक न बुडणारे विमानवाहू जहाज ठरू शकते, जे शांततेच्या काळात आर्थिक केंद्र आणि संघर्षाच्या काळात रणनीतिक लष्करी साधन म्हणून काम करू शकते. मात्र काही जण या प्रकल्पाला विरोध करत आहेत, कारण निकोबारमधील जंगलांवर परिणाम होईल. हा मुद्दा समजण्यासारखा आहे. प्रकल्पानुसार निकोबारच्या जंगलांपैकी फक्त 1.7 भागांवरच परिणाम होणार आहे. उर्वरित भाग पूर्णपणे अबाधित राहणार आहे आणि बेटाच्या सुमारे 82% क्षेत्रालाही काहीच धक्का बसणार नाही. जर 1.7% जंगल गमावून आपण जर जागतिक स्तरावर मजबूत स्थान मिळवत असू, तर देशात अब्जावधींचं उत्पन्न येत असेल आणि लष्करी ताकद वाढत असेल, तर मग विरोध का? मोठं चित्र आहे की इंडो पॅसिफिक मध्ये स्पर्धा आधीच सुरू झाली आहे. चीन आपली उपस्थिती वाढवत आहे, तर अमेरिका आपली युती आणि तळ मजबूत करत आहे. अशा ठिकाणी भारताने योग्य वेळी रणनीतिक ठिकाणी ठाम पावलं उचलली नाहीत, तर भविष्यात ही जागा इतरांच्या प्रभावाखालीही येऊ शकते. हा प्रकल्प जंगल विरुद्ध विकास असा वाद नाही, हा निर्णय आहे. भारताने ग्लोबल मॅरिटाईम पॉवर स्ट्रक्चरमध्ये निष्क्रिय राहायचं की सक्रियपणे आपली जागा निर्माण करायची. जसा हॉर्मुझने इराणला प्रभाव दिला, तसंच मलक्का प्रवेशद्वार सुद्धा भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतं. जय हिंद.